नमस्कार. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मालिकेचा आजचा भाग खूपच मनोरंजक असा असणार आहे. संगीता आता इकडे चांदेकरांच्या घरी आलेली आहे. तर संगीता अद्वैत आणि कलाला एकत्र आणणार तर आहेच, परंतु त्याचबरोबर रोहिणीची ती इतकी जबरदस्त अशी वाट लावणार आहे. तो सीन जो आहे तो खूपच मस्त आहे. तुम्ही सगळ्यांनी तो आवर्जून पाहिला पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. संगीता ही आता रोहिणीच्या रूममध्ये झोपायला जाणार आहे, परंतु रोहिणीला ही गोष्ट अजिबात आवडत नसते आणि रोहिणीची नाटकं सुरूच होतात. तर रोहिणी तेव्हा संगीताची कशी वाट लावते सुरुवातीला, पण त्यानंतर संगीताने जो काय गोंधळ घातलेला आहे, संगीताने जे काय केलेलं आहे, त्यामुळं रोहिणीची मात्र इतकी जबरदस्त वाट लागलेली आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अद्वैत कलाच्या समोर मोबाईल घेऊन थांबलेला आहे आणि तो म्हणत आहे की मला ना हे सगळं जे काय आहे ना, हे तुझा एक फोटो काढून त्याच्यामध्ये तो फोटो जो आहे तो फोटो पोस्टर करून रूममध्ये लावायची इच्छा झालेली आहे, असं तो कलाला सांगणार आहे. आणि कला आणि अद्वैतचं हे जे नातं आहे ते अगदी नवरा बायकोचं तयार करण्यासाठी संगीता प्रयत्न करणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होतं त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. तर कला आणि अद्वैत दोघंही रूममध्ये आलेले असतात आणि अद्वैत मुद्दामहूनच कलाच्या बेडवरती नाचत असतो. अद्वैतचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मला जसं वाटेल तसंच वागणार आहे. कला म्हणत असे की चांदेकर बाद झाला, मी आता अजिबात सहन करणार नाही. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणते मी पण तुला दाखवते की नक्की काय होऊ शकतं ते, असं म्हणत कला अद्वैतच्या जवळ जाते आणि त्याच्या बेडवरची जी बेडशीट आहे ती ओढून काढते आणि म्हणते की आता झोप, कसा झोपायचा तसा. अद्वैतने कलाच्या बेडशीटवर पाय ठेवलेला असतो. ही गोष्ट कलाला अजिबात आवडलेली नसते आणि कलाने मात्र आता अद्वैतची बेडशीट खेचून घेतलेली असते आणि त्याला सांगितलेलं असतं की आता तुला कुठं झोपायचं तिथे झोप, आणि ती बेडशीट स्वतःच्या गादीवरती हंतरलेली असते. हे सगळं चालू असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कला मुद्दाम घोरायचं नाटक करते. अद्वैतला प्रश्न पडलेला असतो की आता मी काय करू, माझ्या गादीवर कोणती बेडशीट टाकू. त्याची खूप चिडचिड होत असते. त्याचं पांघरून पण कला खेचत असते. मग अद्वैत उठतो, कपाट उघडतो आणि कपाटामध्ये त्याला एक बेडशीट सापडतं आणि ते बेडशीट तो घेतो आणि पुन्हा येऊन झोपायला सुरुवात करतो. कला परत त्याची बेडशीट खेचत असते, पण आता अद्वैत मात्र सावध असतो. त्याला माहिती असतं की ही नक्कीच काहीतरी असाच गोंधळ घालणार आहे, म्हणून तो तिचा डाव काही यशस्वी होऊ देत नाही. तर आता अद्वैतने दुसरी बेडशीट टाकलेली आहे आणि तोही झोपायला गेलेला आहे. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा कला मात्र अद्वैतला चिडवत असते. त्याला म्हणत असते की बघ तुझी कशी वाट लावते ते. अद्वैत म्हणत असतो की तू माझं काहीच करू शकत नाही, कारण आता ना इथे तुझी आई आलेली आहे आणि ती फक्त माझीच बाजू घेत आहे. तू कितीही म्हटलं तरी तुझ्या बाजूने ते अजिबात नाहीत. इतके दिवस जर मला माहिती असतं ना हा जालिम उपाय आहे तर मी मागच त्यांना घेऊन आलो असतो ना. इकडे आपल्याला पाहायला मिळतं संगीता आता रोहिणीच्या रूममध्ये आहे. ती वॉशरूमला जाऊन आलेली असते. रोहिणीने मात्र खूप प्लॅन केलेला आहे. संगीताला अजिबात रूममध्ये राहू द्यायचं नाही, तिला इथून पळवून लावायचं, हा सगळा रोहिणीचा डाव असतो. संगीताच्या पण हे सगळं लक्षात येत असतं, परंतु संगीताने ठरवलेलं असतं ही बाई कशी आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. संगीता विहीनबाई असं म्हणत असते तेव्हा रोहिणी म्हणते की तुम्ही मला विहीनबाई म्हणायचं नाही. तुम्हाला माहिती आहे ना मला काय म्हणलेलं आवडतं ते, तर तुम्ही त्याच पद्धतीनं माझ्याशी बोलायचं. मला काय म्हणायचं. तेव्हा संगीता म्हणते की ठीक आहे रोहिणी मॅडम. आणि मग आता रोहिणी मॅडम म्हणत संगीता म्हणते की हो पण तुम्ही माझ्यासाठी ही गादी टाकली आहे ना. बरोबर आहे, तुम्ही मागवली आहे ती गादी, पण मला संधिवाताचा त्रास आहे ना, आणि मग नंतर तुम्ही हे एसी फिसी काय लावलं आहे ना त्याच्यामुळं ती गादी आहे ना खूपच थंड पडते आणि मला त्रास होतो ना, माझे सांधे दुखायला सुरुवात होते, असं संगीता सांगत असते. मग मला इथं वरती झोपावं लागेल. तर रोहिणी म्हणते की मी माझा बेड नाही शेअर करू शकत. बरं ही माझी बेडची झोपायची बाजू आहे, माझ्या बाजूला अजिबात यायचं नाही, तुम्ही त्या बाजूला झोपायचं आहे. हे माझं पांघरूण आहे, तुम्ही ते बेडशीट घ्या आणि ते पांघरून झोपा. हे सगळं जेव्हा सांगितलं जात असतं तेव्हा संगीता म्हणते ठीक आहे. संगीताच्या डोक्यात फक्त एकच विचार असतो, काहीही झालं तरी
माझ्या मुलीचा संसार मला सुरळीत करायचा आहे आणि ही बाई जे काय करत आहे ते सगळं मुद्दामून करत आहे. त्यानंतर रोहिणी AC वाढवते. संगीताला त्याचा त्रास होऊ लागतो, म्हणजेच तिने ACचं टेम्परेचर कमी केलेलं असतं. संगीता म्हणत असते की ते बंद करा ना जरा, मला लय त्रास होतो आहे, मला हुडहुडी भरायला लागली. तेव्हा इकडे रोहिणी म्हणते की हे बघा, संधिवाताचा त्रास तुम्हाला आहे, मला अजिबात संधिवाताचा त्रास नाही. आणि त्याचबरोबर हा जो काय तुम्हाला त्रास होत आहे तो तुम्हाला होत आहे, मला होत नाही आहे. मला लहानपणापासून ACतच झोपायची सवय आहे आणि मी एवढ्याच ACमध्ये झोपते. आता रोहिणीने हे सगळं मुद्दाम चालू केलेलं असतं. बिचारा संगीताला मात्र खूप राग आलेला असतो, पण ती काहीच बोलत नाही. ती बेडशीट पांघरते, डोक्यावरनं पदर घेते आणि शांतपणे झोपून राहते. आणि इकडे आता रोहिणीची नाटकं मात्र सुरूच असतात. रोहिणी इकडे संगीताला त्रास देण्याचा प्रयत्नच करत असते. जेव्हा संगीता उठते आणि तिला सांगते की ते बंद करा, पण इकडे रोहिणी मात्र बंद करत नाही, तर ते टेम्परेचर कमीच करत राहते, ज्याचा त्रास संगीताला झाला पाहिजे एवढंच तिच्या डोक्यात असतं. तिला असं वाटत असतं की ही रूम सोडून पळून गेली पाहिजे, असंच हिच्याशी वागायचं आहे. आणि हे सगळं संगीताच्या बाबतीत मुद्दाम ती करत असते. तेव्हा संगीताच्या लक्षात येतं. ती म्हणते की हे सगळं मुद्दाम चालू आहे, मलाच काहीतरी करावं लागणार आहे, असं संगीताच्या डोक्यात आलेलं असतं. संगीता पांघरून घेऊन झोपते. रोहिणी मात्र इकडे हसत असते. संगीता म्हणत असते, अहो मला संधिवाताचा त्रास आहे, मला त्रास होतो ह्या गोष्टींचा, असं नका करू. पण रोहिणीला मात्र हे सगळं ऐकायचंच नसतं. रोहिणीची नाटकं सुरूच असतात. रोहिणी मुद्दामूनच हे सगळं करत असते आणि त्रास देत असते. तेव्हा संगीता उठते, पदर डोक्यावरनं पांघरून घेते आणि रूमच्या बाहेर पडते. ती म्हणते की काय करू मी, बाहेर झोपू का, मला लय त्रास व्हायला लागला आहे. तेवढ्यात कलाच्या रूमचा दरवाजा तिला उघडा दिसतो आणि म्हणते की तिकडं जाऊन पाहते जरा काय चाललंय, म्हणजे नक्की माझ्या कलेचा आणि अद्वैतरावांचा संसार कसा आहे, ती नीट वागते का त्यांच्याशी, ते तर जाऊन पाहते. खरं तर संगीताला माहिती नसतं की ती कशासाठी तिकडं चाललेली आहे, परंतु तिथं गेल्यानंतर संगीताच्या नजरेसमोर ज्या गोष्टी घडतात ते पाहून संगीताला धक्का बसतो. आणि संगीता म्हणते की कसं आहे, याची मला कल्पनाच होती, म्हणजे काहीही झालं तरी हे असंच असणार आहे ह्याची मला खात्री होती, असं संगीता स्वतःच म्हणू लागते. आणि संगीता म्हणते की आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे हे सगळं सुरळीत करण्यासाठी. आता संगीताने विडा उचलला आहे की अद्वैत आणि कलाला एकत्र आणण्याचा. अद्वैत आणि कलाला एकत्र आणण्यासाठी जे काय करता येईल ते करायचं आहे. आणि संगीता म्हणते की आता मला रूममध्ये जाऊन झोपलं पाहिजे, इथे खाली तर नको झोपायला, परत त्रास होईल, असा ती विचार करू लागते. आणि तिने पुन्हा रूमकडे जाते आणि म्हणते की हे सगळं मुद्दाम चालू आहे. आणि इकडे रोहिणीला मात्र त्यातलं काहीच माहिती नसतं. रोहिणी झोपी गेलेली असते. संगीता रूममध्ये येते, हळूच रोहिणीचं कपाट उघडते आणि काही पांघरायला आहे का ती बघत असते. तो AC तिथे गार हवा फेकतच असतो, जणू काही बर्फ टाकल्यासारखा. संगीताला त्रास होऊ लागतो. संगीता रोहिणीच्या कपाटातल्या साड्या काढते आणि त्या साड्या स्वतःच्या अंगावरती डोक्यावरती गुंडाळून घेते, कारण संगीताकडे पांघरायला रोहिणीनं काहीच दिलेलं नसतं आणि वरून मुद्दामूनच हे सगळं केलेलं असतं. त्याचबरोबर असं दाखवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता मी तुमची वाट लावणार आहे, असं रोहिणीचं वागणं असतं. म्हणूनच संगीताने आता हे करायचं ठरवलेलं असतं. रोहिणी जे काय नाटकं करत आहे ती संगीताला चांगलीच माहिती असतात. काहीही झालं तरी आपण हिला भीक घालायची नाही, असं संगीताने ठरवलं आहे. आणि मग संगीता पांघरून घेते, तरीही त्या साड्या पांघरलेल्या असतानाही तिला थंडी वाजू लागते. आणि संगीता आता विचार करू लागते की काय करू. आणि संगीताच्या डोक्यात वेगवेगळ्या आयडिया येऊ लागतात. संगीता म्हणते की आता मलाच काहीतरी केलं पाहिजे, असं म्हणत ती साडी पांघरलेली असते आणि रिमोट शोधू लागते. आता रिमोट तर रोहिणीच्या पलीकडच्या बाजूला असतो आणि संगीताचे लहान मुलांसारखे नखरे सुरू झालेले असतात. आणि संगीता मात्र इकडे लहान मुलांसारखे नखरे करतच आता रोहिणीच्या अंगावरून पलीकडच्या बाजूला जायचा विचार करू लागते. तिला काहीही करून असं वाटत असतं की आपण हिच्या अंगावर बसून पलीकडे जायचं, आणि ती त्याच पद्धतीने करत असते. ती त्याच पद्धतीने रोहिणीच्या अंगावर बसते आणि पलीकडच्या बाजूला जाते. खरं तर रोहिणी मात्र जागी होत नाही, रोहिणीला मात्र टच झालेला नसतो. पण संगीताने मात्र आता पूर्णपणे वाट लावायचं ठरवलेलं असतं आणि तिने पूर्णपणे आता रोहिणीच्या अंगावर बसून पलीकडचा रिमोट काढते. हे सगळं नौटंकीपणा संगीताचा सुरूच असतो. तिला काही करून रोहिणीने जे काही कांड सुरू केलेलं आहे ते थांबवायचंच असतं, कारण रोहिणीने हे सगळं मुद्दामहून केलेलं आहे.
हे संगीताला चांगलंच माहिती असतं आणि त्यासाठी संगीता हा सगळा विचार करत असते. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे संगीता उठते आणि तो रिमोट घ्यायसाठी ती गेलेली असते, पण घडतं मात्र वेगळंच. कारण तो रिमोट घेताना संगीता बेडवरून खाली पडते. नशीब तिथं गादी ठेवलेली असते आणि संगीता त्या गादीवरती पडते. मग रिमोट घेते आणि एसीचं टेम्परेचर हे पूर्णपणे वाढवून टाकते, एसी बंदच करून टाकते, ज्याच्यामुळं संगीताला जो त्रास होत असतो तो कमी होतो आणि रिमोट पण स्वतःच्या उशीखाली लपवून ठेवते. दुसऱ्या दिवशी सकाळी संगीता लवकर उठलेली असते आणि संगीता आता विचार करत असते की नक्की काय झालेलं आहे. आणि असं म्हणतच ती जोरजोरात गाणं म्हणू लागते. ती म्हणत असते की माळ्याच्या मळ्यामध्ये कोणघं उभी. आणि रोहिणी उठते. रोहिणी बघते तर हिचं काय चाललेलं आहे हा प्रश्न रोहिणीला पडलेला असतो. आणि रोहिणीची मात्र चिडचिड सुरू झालेली असते. कारण रोहिणीला त्रासच असा होत असतो की तिला ती सवय नसते त्या एसीची, तशा एसी बंद करून झोपायची. आणि मग रोहिणी म्हणते की ते बंद का केलं तुम्ही. तेव्हा रोहिणीला संगीता म्हणू लागते मी काहीच केलेलं नाही आहे. मी कुठं काय केलेलं आहे असं संगीता स्पष्टपणे सांगत असते. तेव्हा रोहिणी म्हणते तुम्ही एसी. तेव्हा संगीता म्हणते अहो तुम्हीच काय ते केलेलं होतं ना त्याचं, मला काय माहिती तुम्ही काय केलं आहे ते, असं संगीता सांगत असते. आणि रोहिणी मात्र तिच्यावर आता विश्वास ठेवण्याशिवाय काहीच पर्याय नसतो आणि मग ती गप्पच बसून सगळ्या गोष्टी ऐकून घेते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संगीता म्हणते की हिला काय वाटलं, मी नक्की काय करणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात की संगीता आणि रोहिणी यांच्यामध्ये जी मस्त मजा चाललेली आहे, त्यांचे जे नाटकं सुरू आहेत ती आपल्याला पाहायला मिळत असतात. रोहिणी म्हणते ह्या कपाटातल्या साड्या इथं कशा आल्या. तेव्हा संगीता म्हणते रात्री मला जाम थंडी वाजत होती ना, तेव्हा मला पांघरायला काय नव्हतं, मग मी कपाट उघडलं आणि त्यातल्या ज्या साड्या होत्या ना त्या घेतल्या. आणि रोहिणीची आणखी चिडचिड होऊ लागते. रोहिणी म्हणते तुम्हाला एवढं कळत नाही आहे का, एखाद्याच्या वस्तूला त्याला न विचारता हातही लावायचा नसतो. तेव्हा संगीता म्हणते अहो नेसल्या नाहीत हो, घेतलेत फक्त, एवढं काय त्याच्यामध्ये, असं संगीता बोलून दाखवत असते. आणि त्याचबरोबर रोहिणीची मात्र चिडचिड सुरू झालेली असते. रोहिणीचं असं म्हणणं असतं की तुम्ही का करताय असं. संगीता तशीच तिला काहीच भीक न घालता तिथून निघू लागते. ती म्हणते तुम्ही जर एसी तो काय वाढवला का बंद काय आहे ना तुमचा कमी केला, ती जर नसता तर मी तुमचं कपाट उघडलं नसतं. आज आपण फॅन लावूया, खिडक्या उघड्या ठेवूया आणि मग झोपूया, असं म्हणत संगीता आपलं गाणं गातच बाहेर येते आणि जिना उतरून खाली जाऊ लागते. कधीकडे कला सगळ्यांना चहा देत असते आणि संगीता म्हणते मला काहीतरी केलं पाहिजे, ती गादी आहे ना ती रूममधून गायब केली पाहिजे, असा प्लॅन संगीताच्या डोक्यात सुरू होतो. आणि संगीता ती गादी गायब करण्यासाठी आता प्लॅन करत असते. आणि तेवढ्यातच ती म्हणते बापरे माझी कंबर लचकली. तर कला त्याचबरोबर आपली रजनी धावतच संगीताकडे येतात आणि म्हणतात काय झालं. कला म्हणते गाई काय झालं. तर संगीता सांगते तुमच्या ह्या मोमो गाद्या आहेत ना त्याच्यामुळे माझी पाठ धरली, आमच्याकडे तशा गाद्या नाही आहेत ना. तर इकडे सोहम लगेच म्हणू लागतो की कला वहिनीची पण जेव्हा लग्न झालं होतं ना तेव्हा अशीच अवस्था झाली होती, त्यांना पण पाठीचा त्रास झाला होता ना. आणि आत्ता संगीता काकींना पण तेच झालेलं आहे. पण अद्वैत दादाने, तेव्हा संगीता म्हणते की हो मला बोलली होती कली तिची पाठ धरलेली. तेव्हा सोहम सांगतो तेवढंच सांगितलेलं का. हो अद्वैत दादाने अख्ख्या कोल्हापुरातनं कला वहिनीला सूट होईल अशी गादी बनवून आणली होती आणि एवढंच नाही तर ती स्वतःच्या खांद्यावर तो घेऊन आलेला. तेव्हा सोहम पाहत अद्वैत लाजत असतो, तो चिडलेला असतो आणि चिडवायचा प्रयत्न सोहम तर करतच असतो. आणि तेव्हा मात्र इकडे रजनी म्हणते सोहम तुला काय कळतंय का, सकाळ सकाळ त्याला नको ना असं काय चिडवत जाऊ बोलत जाऊ, तुला माहिती आहे ना त्याला नाही आवडत तसं, आणि मग सकाळचा दिवस त्याचा खराब जातो ना पूर्ण त्याच्यामुळं, असं तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे रोहिणी मात्र म्हणत असते की काय झालं या बाईला, सकाळी तर उठल्या उठल्या ठीक होती, माळ्याच्या माळ्यामध्ये नक्की काय चाललेलं होतं. आणि तिला विचारच करायला प्रयत्न करत असते, पण तिला सुचतच नसते की ह्या संगीताने नक्की काय गोंधळ घातलेला आहे. हे सगळं रोहिणीच्या विचार करण्यापलीकडे असतं. आणि त्याचवेळी इकडे सोहम म्हणतो म्हणजे आता. तेव्हा अद्वैत म्हणतो की आलो, आणि अद्वैत रूममध्ये जातो आणि कलाची जी गादी आहे ती घेऊन खाली येतो. सगळ्यांना धक्का बसतो. अद्वैतने गादी आणलेली असते आणि तो संगीताला म्हणत असतो की तुम्ही या गादीवरती झोपा. संगीता विचार करू लागते. संगीता म्हणत असते की आता गादी तर बाहेर आलेली आहे, पण कलाला राग येतो. कला म्हणत असते की माझी गादी का घेऊन आला हा बाहेर. आणि हा विचार
चालू असतो आणि त्याचवेळी अद्वैतरावांनी एवढं भारी केलं आहे हे संगीताला खूपच छान वाटत असतं. आणि मग संगीता म्हणते, ही गादी तुम्ही खाली आणली आहे, मग कला कुठं झोपणार आहे? तेव्हा अद्वैत म्हणतो, तो तिचा प्रश्न आहे ना. आबा पण म्हणतात, अरे तू सुनबाईची गादी आणून इकडे वहिनबाईंना देत आहे, हे मला काय बरोबर आहे, मान्य आहे मला, त्यांची काळजी घेतली पाहिजे, पण अरे सुनबाई कुठं झोपणार आहे, कला कुठं झोपणार आहे? तेव्हा अद्वैत म्हणतो, तो तिचा प्रश्न आहे ना. कसं आहे माहिती आहे का, तिला खूपच स्वतःचं माहिती असतं ना, सगळं काय करायचं आहे, कसं करायचं आहे. लोकांच्या गाद्या वडत असते, पांघरून वडत असते, बेडशीट काढत असते, मग कळेल ना तिला. आबा म्हणतात, म्हणजे तू दुसऱ्या भांडणाचा राग इथं काढतोयस म्हणायचं. हे आबांच्या लक्षात आलेलं असतं. आबा अद्वैतला ओरडत असतात, परंतु आता अद्वैत मात्र शांत बसत नाही. अद्वैतने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी आपण हिला हिचं दाखवून द्यायचं आहे की हिचं चुकत आहे, ही चुकत आहे. कारण काहीही झालं तरी हे सगळं जे काय आहे ते आपण व्यवस्थितच करत आहोत असं अद्वैत स्वतःच म्हणत असतो. कलाला मात्र राग येतो. कलाला ही गोष्टच पटत नाही की चांदेकरने माझी गादी का आणली, म्हणजे का त्याने घेऊन आला, मी कुठं झोपणार आहे, हा तर मला शोधायला लागणार आहे ना, मी काय करायचं ते. हा विचार अद्वैतच्या डोक्यात येऊ लागलेला असतो. त्याचबरोबर इकडे कलाही तोच विचार करत असते. अद्वैतला मात्र कलाला त्रासच द्यायचा असतो. कला रागाने किचनमध्ये येते. अद्वैत तिच्याकडे येतो आणि तिला विचारू लागतो, काय झालं, म्हणजे तुझा हा जो चेहरा आहे ना तो खरंच पाहण्यासारखा असतो, मला ना तुझा फोटो काढावा वाटतोय, असं अद्वैत बोलत असतो. कला म्हणत असते, बाद झालं चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो, बरोबर आहे, आत्ता माझ्या लक्षात येत आहे की नक्की काय करायचं आहे ते. आणि अद्वैत खूपच चिडलेला असतो. मुद्दामच तिला रागाला घालवत असतो, तिची मजा घेत असतो आणि म्हणतो की मला असं वाटतं आहे की ह्या मोमेंटला हा फोटो कॅप्चर झाला पाहिजे आणि याचं पोस्टर बनवून लावलं पाहिजे. असं म्हणत तो कलाच्या पुढे कॅमेरा धरून उभा राहतो. कलाचा फोटो काढत असतो आणि कला चहाचा कप अद्वैतच्या हाताला चटका देते. अद्वैत म्हणतो, हे काय आहे? तेव्हा कला म्हणते, कळलं ना आता मी काय करू शकते. तरीही अद्वैत मात्र त्याच्याच नखऱ्यात असतो. तो म्हणत असतो, खरंच हे जरा अति करतेस तू, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता सगळं माझ्या बाजूने असणार आहे, असं अद्वैत बोलत असतो. आणि मग तिथून तसाच निघून जातो रूममध्ये आणि म्हणतो की तू कोणाला काहीच सांगू शकत नाही. त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की संगीता ही कलाकडे किचनमध्ये आलेली आहे आणि कलाला सांगत आहे, एवढं सगळं होऊन पण जावई बापू तो माणूस माझ्याशी एवढा चांगला वागतोय तरीही तू त्याच्याशी नीट वागत नाही. तेव्हा कला म्हणते की हे बघ आई, तुला वाटतं तसं नाही आहे, तो माणूस कसा आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे. संगीता म्हणते, ठीक आहे, आज तुला बघ तो गादीवर झोपायला बोलवेल, तुला खाली झोपू देणार नाही. कला म्हणते, शक्यच नाही. संगीता म्हणते, लागली पैज. असं म्हणत आता संगीताने कलासोबत पैज लावलेली आहे. आणि मग संगीता रात्रीच्या वेळी पाहते तर अद्वैत आणि कला खाली सतरंजी टाकून झोपत असते. तर अद्वैत तिला म्हणतो की खरे वरती गादीवर येऊन झोप. आणि संगीता म्हणते, झालं. आणि संगीताने कलाला सांगितलेलं असतं, जर मी पैज जिंकले तर इथून पुढे मी जसं सांगेल तसंच तू अद्वैतरावांशी वागायचं आहे. आणि आता संगीता तर पैज जिंकलेली आहे आणि कलाला वेगळंच टेन्शन आलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.